नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत चिकन रस्सा. तर इथं मी आता चिकन घेतलेलं आहे, त्याला हळद मीठ लावून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. आता हे हळद मीठ लावून ठेवलं तर नंतर मी इथं पॅन गरम करायला ठेवला. हे मी इथं खोबऱ्याचे काप काढून घेतलेले आहेत. मी इथं 5-6 वाट्या करणार आहे, तेवढं जेवढं लागेल तेवढं खोबरं मैत्रिणीनं घेतलेलं आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. तर हे मी आता खोबऱ्याचे काप एवढे भाजून घेतलेले आहेत, काढून घेतले. नंतर मी इथं 2-3 कांदे कापले होते उभे, तेही मी इथं भाजून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. हे आपले आता भाजून झाले की मी इथं टोप गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. नंतर आपण याच्यामध्ये जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी दिली मैत्रिणींनो. आता एक फोडणी झाली की आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. हा या आरतून परतून चांगला थोडासा भाजून घ्यायचा. नंतर तो कांदा भाजतोय तोपर्यंत मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं लसूण टाकलं. आपला कांदा भाजला म्हणून मी आता ह्याच्यामध्ये चिकन घालून घेतलं. चिकन घालून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं अजून मीठ टाकूया, म्हणजे हे छान वाफलेलं आपलं. याच्यावरती मी हे असं ताट ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी हे 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रकचा तुकडा टाकला आणि हे आपला कांदा भाजलेला होता तो टाकून घेतलेला आहे. हे आपलं आता वाटण तयार झालेलं आहे. पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि आपलं चिकनही वापरलेलं आहे मैत्रिणीनं. हे पाणी गरम मी घालून घेतलं. नंतर आता हे म्हटलं चिकन आपलं शिजले का तरी बघून घेऊया. तर मैत्रिणींनो, हे बघा आपलं चिकन हे शिजलेलेच आहे. चिकनला काय शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजतं चिकन आपलं. तर आता हे आपलं चिकन मी काढून घेतलं साईडला आणि तो स्टोव गरम करायला ठेवला. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं मैत्रिणीनं. तर तेल जास्त काही यूज करायचं नाही, जेवढं लागेल तसं टाकायचं मैत्रिणीनं. तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा घाटी मसाला टाकला आणि थोडंसं आपलं लाल तिखट टाकलं होतं. नंतर मसाला घालून घेतला आणि हा मसाला असा आरतून परतून भाजून घेतला. थोडासा भाजून झाल्यानंतर मी थोडासा गरम मसाला मैत्रिणीनं टाकलेला आहे. हा आपला आता मसाला परत आरतून परतून मी थोडंसं झाल्यानंतर हे पाणी गरम करून आणि आपलं हे चिकन घालून घेतलेलं आहे. आता मी थोडंसं अजून मीठ लागेल म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतले. तर ह्या रश्श्याला आता आपल्या उकळी आलेली आहे मैत्रिणीनं. एक मी 5-7 मिनटं ह्याला छान उकळी दिली आणि नंतर ह्याच्यावरती कोथिंबीर टाकली. तर आपला हा रस्सा मैत्रिणीनं तयार झालेला आहे. तर हा आता मस्त असा आपण खाऊ शकतो भाकरी चोरून. तर कशी वाटली माझी रेसिपी मैत्रिणीनं, मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.